नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री शनी महात्म्य. अथ श्री शनी महात्म्य प्रारंभ. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागीश्वरी, वीणा शोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या, सुखमूर्ती करुणालया, नमो संत श्रोतयांच्या पाया, अभेदभेदा करुनी. आता नमो श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेचिया प्रसंगा, निरसुनी माझिया भवसंगा, करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा, नवग्रहांची तत्वता, ही ऐकता एकचित्ता, संकट व्यथा न बाधती. आत्ता उज्जनी नाम नगरी, राजा विक्रम राज्य करी, तेथील चरित्राची परी, ऐका चित्त देऊनिया. कोणी एके दिवशी प्रातःकाळी, बैसली होती सभा मंडळी, तेथे महापंडित त्या काळी, लहान थोर बैसले. एसी सभा बैसली घनदाट, तेथे चर्चा निघाली सुभट, म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ, सांगावे नीट निवडोनी. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती, कैसी पूजा कैसी मती, कोण रूपे कैसी गती, येसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर, पंडित सरसावले समोर, काढोनी पुस्तकांचा संभार, बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला, रवी ग्रह तो असे भला, जो लागे त्याच्या उपासनेला, त्याची ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण, जे नर झाले तत्परायण, त्यांची विज्ञे होती निरसन, महासामर्थ्य रवीचे. आदी व्याधी दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर, मग उपासना करी जो नर, चिंतले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत, त्याविण सर्वही जाणा व्यर्थ, नवग्रह आज्ञा पाळित, ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता आणि इतर ग्रहांची कथा, तेणे निवारे सर्व व्यथा, ऐसे नवग्रहही समर्थ. परी रवी असे महाबळी, सर्वांमाजी अर्तुबळी, प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी, तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत, सोमासी असे बळ अद्भुत, तो माळी असे म्हणवित, वनस्पती पोषित असे. जयांचे आराध्य दैवत, शिवसांब कैलासनाथ, त्याच्या भाळी हा विलसत, म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षी अमृतास, तृप्त करी सर्व देवांस, निशिराज महारूपस, षोडश कळा जयासी. तो न गांजी कोणासी, अतिसौख्यदाता सर्वांसी, सदा सर्वदा निर्मळ मानसी, धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत, ऐक राया सुनिश्चित, मंगळ तो महासमर्थ, कथा ऐक तयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर, जैसी खाते खडगाची धार, तयाचा न कळे पार, सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह हा सोनार, क्रूरता जयाची अतिथोर, पोर तो पूजकासी कृपा कर, मंगल करी सर्वदा. गर्व धरुनी पूजा न करीती, मग तो खवळे उग्रमूर्ती, विलया जाय संतती संपत्ती, शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकासी सदा प्रसन्न, सर्व अर्थ करी पावन, सर्व दुःख निरसून, अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत, बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहांमाजी. बुध जातीचा असे वाणी, नवग्रहात शिरोमणी, विघ्ने नासती तयाच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत त्यासी करी, ऐसा तो महापरोपकारी, बुधग्रह जाणीजे. बुधग्रह आहे ज्यास नीट, त्यास सर्व मार्ग सुचती सुभट, कोणत्या कार्यासही तूट, तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी, कोणासी निष्ठुरता तो न करी, संसार चिंता हरी, प्राणी मात्राची. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत, गुरु ते श्रेष्ठ सर्वात, इंद्रादिदेवा समजता. गुरु ज्ञानाचा न कळे पार, भाविकांसी तो करुणाकार, कर्माकर्मांचा करी चूर, भवभय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग, स्मरण मात्रे होती भंग, नवग्रहात महायोग्य, ऐसा जाणीजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ असे वर्ण, सर्व देव करीती मान्य, गुरु वचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा,
तयाच्या साम्यासी नसे दुसरा, त्यापुढे नुरेची थारा, कल्पनेचा कदाही. म्हणोनी करिता गुरु सेवा, मग ग्रहांचा कोण केवा, गुरु सर्व भावे भजावा, तेणे संतोष सर्व ग्रहांसी. शिव करी गुरुपूजनासी, तेथे पाड काय इतरांसी, ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी, आगमागम. तव सहावा पंडित बोलिला, शुक्र ग्रह असे बहुबला, जेणे राक्षसा उपकार केला, संजीवनी मंत्रे करोणी. शुक्र गुरु तो दैत्यांचा, त्रिभुवनी धाक वाहती जयाचा, पार न कळे सामर्थ्याचा, म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार, तो करी कर्माचा चूर, विघ्ने पळती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता. शुक्र पूजनी जे तत्पर, त्याच्या शौर्यासी नाही पारावार, जो दिव्य देही निरंतर, एकाक्ष तो. आदी व्याधी दुःख दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर, सर्व भिष्ट परिकर, प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी, ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी, मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी, शुक्राची असे जाणपा. ऐसे हे 6 ग्रह ऐकोणी राजा, तर्जनी मस्तक डोलवी ओजा, म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडित याते स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून, कैसी त्यांची नामे खूण, त्या मूर्तीसी बोलीजे. मग संकेते बोले पंडित, राहू आणि दुसरा केतू, हे उभयंता अति अद्भुत, दैत्यकुळींचे असती. मातंग जातीचे दोन्ही, दुष्टक्रिया म्हणवणी, त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी, चळचळा कापती. राहू पिढी चंद्रासी, केतू तो सूर्यासी, ग्रहण बोलीजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजन, त्यांसी न सोडिती पिडेविन, परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करितासी. राहू महापीडक अनिवार्य माया, तद्रूपची केतू जाणराया, उभयंतांची एकचर्या, पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर, जनांसी पीडा करीती फार, म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतूचे करावे. तव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात, बलाढ्य होय अद्भुत, न कळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा, ग्रह दिक्पाळावर छापा, तया शनी ग्रहाचा. ज्यावरी तो कोपसी चढे, तयावरी नाना विघ्ने ये रोकडे, तयाचा संसार बिघडे, न राहे कल्पांती. शनिदेव महाकोपी, ज्याचा पराजय नोहे युद्धी, देवदानवा त्रिशुद्धी, दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर, या ग्रंथाचा करी आदर, पूजन स्मरण निरंतर, त्यावर कृपा करी शनिदेव. शनेश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली, चरणपंगू सुरत चांगली, पूजा करी काळभैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर, अथवा कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंदच प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनेश्वर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेने कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळ झाला निश्चिती, अश्वचिता नेत्रांप्रती, अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुणनयेची अणुमात्र, जव दृष्टी फिरवी शनेश्वर, तव निघेही आरोग्य हाले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हासुनी बोले सप्रेम, म्हणजे पुत्र जन्मोनी काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताच ऐसे करी, तो पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलिला हासोन, करी टाळी वाजवी गर्जोन, सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी, ती ऐकावी आता चतुरी, चित्त देऊणिया. त्या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी, रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत, बैसले तेव्हा विमानासहित, तव पहाते झाले सभा पंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी, जाऊनी नमन करी चरणी, तव टाकीला झिडकरोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त, टवाळी करीसी अद्भुत, याचा चमत्कार क्षणात, दावीन पाहे आत्ताची. तू फार करीतोस टवाळी, नसतीच चढवली कळी, तरी कन्या राशीच मुळी, तुझला ग्रह मी आलो. आता पाहे माझा चमत्कार,
तू नको करू गर्व फार, ऐसे वदोनी अतिसत्वर, विमानरूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दिनासी, अज्ञाय घाली पोटासी, कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानेच शनिदेव, म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव, तेव्हा मनी खिन्न झाला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडितांना, आम्ही महाग्रह उगाची छळीला, तो आता कष्टविल आम्हाला, तरी कैसे आता करावे. जे जे पुढे होणार, म्हणोनी बुद्धी सुचे तदनुसार, तरी जे असेल लिखिताक्षर, तैसे आता होईल. राव दिलगीर झाला मानसी, विसर्जन करी सभेसी, जाता झाला मंदिरासी, काही अंतरी सुचेना. करुणिया संध्या स्नान, मग करीतसे भोजन, तदनंतर करीत झाला शयन, नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग काय वर्तले त्या कथेस, तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अतिक्रूर स्थानी, जेणे त्रासिले बहुत प्राणी, अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती याचे, राया पूजन करी शनिग्रहाचे, 7.5 वर्ष नेमाचे, सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हासला शनीसी, तरी तो कष्टविल तुम्हासी, जो का गांजितो त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोणिया एकाग्र, ऐकावा पूजेचा प्रकार, जेणे करोणी शनेच्छर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोणी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन, अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर, मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झालिया जाण, पुगी फल ब्राह्मणासे देऊन, 23 सहस्र जप संपूर्ण यथासांग करावा. जपसंख्या झाल्यावरी, चतुर्थांश हवन करी, हवन झालिया उपरी, दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी, शणे स्वरूप मानुनी त्यासी, दक्षिणा देऊनी पूजेसी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान, ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता, तैसे पंडिताला, तैसे रक्षी निजभक्त, पंडिती म्हणती राया समर्था, गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनीन मानीचा आम्हाला, तोची माता पिता वाहिला, रक्षा तोची पैजाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपुल्या गृहासी, जे होणार असेल ते निश्चयेसी, घडून येईल न टळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय झाला चमत्कार, चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वाही. असे मग कोण एके दिवशी, 2 प्रहरांच्या समयासी, कारवानवेशे उज्जनिसी, घोडे विकावया आला शनिदेव. रूप पालोटोनी आपुले, वारू विकावया आणले, तव तेथ गिराईक पातले, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे राव, तयासी म्हणे शनिदेव, वारू फिरवूनी पहा हो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवित, चाबुक स्वरासी वरी बैसवित, तेणे घोडा फिरविला चौगणात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख, त्याचे मोल ₹1,00,000, तो सोडूनी तात्काळिक, आणिला विक्रमापासी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले, घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा, पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता, तो अधिक जाय पंथा, थोर अवस्था हाये चित्ता, केवी वर्तले म्हणवोनी. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोरवन महाजाडी, तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवलपरी वर्तली, वारू नाही नदी गुप्त झाली, झाडाझुडपांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी, वारू आणि वनासी, काय विचार पै झाला. अव अस्तासी पावला वासरमणी, अंधाकार प्रवर्तला रजनी, पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहार गेलियावरी, उद्यासी आला तमारी, मग तो एक नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथोनी 4 योजने दूर, तामलिंगा नामनगरी,
तेथे जाता झाला ते अवसरी हळूहळू पोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली. आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पहाते झाले नगराबाहेर, कोसिदो कोसी कोस 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधून आणा रायासी. नाहीतरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोध न लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलविले. म्हणे वारूचे मोल काय वाहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदापुरा नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोल भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैशासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमुचा मुलुख दूर देशी, शनी एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षडसाधिक. भात पुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया. भोजन करोनी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, सत्वर सारिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवुनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी. तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका. तिचा पण हाची देखा, इच्छिला वर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्व शोध करी निरंतर. तव हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिक. तेव्हा न बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी. आता तू माळ घाली असी, न करी अवमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही भूतवर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव वरी न वरी त्यासी निर्धारी. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज, तव अस्तासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी. अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठून चालिला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले. चित्र रेखिले बहुकुशलता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्ररेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तच्छणी. त्यावर पासुडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्प सुरंग, जाई जुई पुष्प सुरंग. सेज केली अति निगुती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळती धडधड, चतुष्कोणी 4 पै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगल्या विना सुटेना, देवांदिका सर्वांसी. तरी हे शनिदेवाचे छळन, तेणे ही माया रचिली जाण. आता होणार ते होय आपण, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर. तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार. म्हणून निद्रा नये साचार,
परिमुख आच्छादन केलेसे. राये केली एसी परी, मग वैश्यकन्या काय करी. पंचारती घेऊनी करी, आली रंग महाला कारणे. तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोतियांचे हार. केशर कस्तुरी कर्पूर, सुगंध द्रव्ये आणिली पै. पायी पैंजण नुपुरे, ती झणत्कार करीती गरजे. पदकांसी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकतसे. ती जैशी पुतईच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ. मृगनयना विशाळ भाळ, येऊनी उभी ठाकली. राव निद्रेचे मिश करून, पलंगी पहुडलासे जाण. तो न उठे ऐसे जाणोन, मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊनी हाती, अलोलिका होय शिंपिती. तरी जागा ना होय नृपती, कोणही प्रकारे करोनी. ऐसी एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी. मुक्तहार ठेवूनी खुंटी, निद्रा करी संचित. तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडिता मुखासी. विचार करी निजमानसी, मी सत्वधीर म्हणवितो. परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिन. ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निजमानसी, तव तो निद्राभर कामिनीसी. मग पाहता झाला चित्रांसी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव. खाली उतरवणे सावयव, हाराची मोत्ते भक्षितसे. राव पाहुनी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्य माता. परी ही गोष्ट अनुचित्ता, दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढुनी, तरी बिरुद निरसुनी. परासी दुःख न दावे म्हणूनी, बिरुद असे माझे हे. परंतु गोष्टी ही अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. ग्रहदर्शचे मानसत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हंसे गिळिला. ते पाहून राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबोडन. म्हणे हा पित्याने वर आणीला जाण, अतिमूर्ख नपुंसक. मनी क्रोध आला भारी, हार न देखी कुमारिका. ती म्हणे पांथिका अविवेका, हार घेऊनी महाटका. निद्रा केली सुखरूप, तरी हार देई माझा झडकरी. तुझ पचणार नाही चोरी, ऐसी या गोष्टीने तुझी थोरी. राहणार नाही तत्वता, तरी हार दे माझा मजप्रती. मग त्वा जावे आपुल्या पंथी, याची चर्चा झाली या निश्चिती. नाश होईल शरीराचा. तव पांतस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका. येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालीसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त म्हणी, पित्यासी सांगे तच्छनी. म्हणे इच्छावर आणीला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठक चोर आणिक घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा. तेणे चोरिले माझी आहारा, तरी तो मागुनी घेईचे. तेव्हा वैश्य म्हणे पांथकासी, तुझ विश्राम दिदला कासयसी. तरी तू का हार घेऊनी बैसलासी, बरा झालासा उतराई. उत्तम भोजन दिदले देखा, आणि ही अर्पिली निजकन्यका. ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी. बराचा फेडीला उपकार, देई माझे कन्येचा हार. मग त्वा जावे सत्वर, आलिया पंथे. तव राव म्हणे सावकरासी, तुमचा हार नाही मजपाशी. हा कर्मभोग ओढवला सायासी, नसतसे विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेणे सेवकासी हुकुम केला. बंधन करावी या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण. हा पक्का चोर म्हणून, ऐसे लक्षण पैयाचे. मग त्या सेवकी धावून सत्वर, बांधिला तो मुसाफर. अतिशय दिधला मार, दया नाही अंतरी. तो मारिती निष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारुनी केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर. महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैशासी, हार नाही गा आम्हापाशी. कष्टवितोसी शरीरासी, वृथाची जाण कासया. ते वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्यापि नाही कबूल आला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते झाले रायापाशी. मग प्रणिपात केला व्यंगेसी, सन्मुख उभा राहिला.
मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझपाशी, तो देई आता सावकारासी, प्राणवाचनी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना, हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व, न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसती उत्पन्न होते कळ, त्याची काय करून हळहळा, होणार ते होतसे. बरे चोरी न करवी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली, सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खंदिरांगर, गर्जना करुनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडी याचे चरण कर, टाकून द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळीक, नाही कोणी भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शणेश्चर, सुचून दे काही विचार, तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठले झडकरोनी, राया विक्रमासी चालिले घेऊनी, तया नगरा बाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडीते झाले करचरणांसी, अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढविले. तेव्हा हातपाय चारी, तोडिले त्याचे निष्ठुरी, टाकोनी ग्रामाबाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोल उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज, करचरणाविन आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण, शरीरपीडा अतिदारुण, तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हातापायांचे दुःख भारी, जैसा मत्स्य तळमळ करी, उदकाविन जाणपा. कोणी येता ती वाट सरू, त्यासी पाहता येत गहिवरू, ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी रायतयासी दंडावे, ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनांसी. ऐसे असता झाला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास, परी दया नये कोणास, ग्रहदशा म्हणवनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी, निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दिनास. ऐसी करुणा भाकिता तयवेळी, मग शनेच्छरासी कृपा आली, म्हणे त्याच्या सत्वाची न कळे खोली, सीमा झाली तत्वता. तरी आता पिडू नये तत्वता, केली रायाच्या मणी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा झाली, नगरजनांसी दया आली, ते आणोनी देती नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन. अन्न उदकाचा होतसे सुकाळ, परंतु करचरणाविन पांगुळ, त्या अतिदुःखे होतसे विकळ, चैन न पडे क्षणभरी. ऐशी क्रमिली वर्षे दोन, तोवरी दुःख सोशिले अतिदारुण, ऐसे कर्माचे विधान, भोगिल्याविन सुटेना. तव कोण एके दिवशी, तेलीन बैसोनी शिबिकेसी, जात होती सासऱ्याची तया मार्गाने, त्या तेलिनीचे माहेर, होते पै उज्जनी नगर, सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जिनहुनी, स्नुष्णा आणिली मूळ करोनी, तव ती त्या मार्गावरोनी, येत होती उभयंता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमा कारणे, मनी म्हणे राजा केणे, आणिला सियास्थानी. मग ती खाली उतरवणी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी, म्हणे हातापाया वाचोनी, कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिणीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे, काय वृत्तांत ग्रामाकडे, तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया, परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणून झाली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्मभोग जाण निरुते, ग्रहदशा फिरली माते, हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी, जे जे वर्तले त्या समयासी, ते ऐकोणी म्हणे विक्रमासी, धन्य रे विधातिया. मग ती तेलीण काय करीत, रायासी शिबिके माझी बसवित, आपुल्या गृहासी घेऊनी जात, अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थराथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा, जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वशुरासी, हा विक्रमादित्य निश्चयसी, धर्मनीती राज्य करी उज्जनिसी, परी हे दशा ग्रहाची.
हा मावळा देशीचा धनी, जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी, दैवे लादला आपणा लगुनी, म्हणून आले गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी, आपण तस्कर टाकीला जो बाहेरी, हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा, तरी आणीन तया तस्करा, दया उपजली मम अंतरा, दीन अनाथ म्हणोनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला, प्रतिपाळ करी वहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकुम केला रायाने, मग तेली आला घरा कारणे, तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐकाते. मग राव म्हणे म्हेतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी, विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हाकावा माझिया घरा, देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी, तुझ्या उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसी करिता काही एक दिवस, होती झाले विक्रमास, तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकीतसे. तव 7 वर्ष परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली, ते पाहिजे श्रवण केली, एकाग्रचित्ते करोणिया. मग कोणे एके दिवशी, सायंकाळ झाली निशी, घाण्यावर असता विक्रमासी, बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर, ध्यानात आणि राजेश्वर, राग आळावितो मधुर, सुस्वर कंठे करोणी. राग उद्धार करिता प्रत्यक्ष, दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपावळीचं देख, प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या मांडीत, राजकन्या अतिरूपवंत, नामे पद्मसेना निश्चित, बैसलीसी आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस, म्हणे कोणी केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपवाळी तो आज नाही, आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहुणे यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा मावळले मुळीहून, मग दुसरा श्रीराग नामे करुण, तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, हा पुरुष रागण्यानी विशेषी, राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडळावे सकळ नगर, जेथे असेल तो नर, येथे आणावा व्यंगेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी, नगरी शोधी करीती तत्क्षणी, तव तो तेलियाच्या घरी जाणी, हाकीतसे चौरंग. त्या परतोनी राजकन्येसी सांगती, की चौरंग केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती, घाणा हाकीत बैसला. तोची करिता आहे रागरंग, परिस्वरूप दिसता आहे बेढंग, जैसे का शिमग्याचे सोंग, एसिया परी दिसता आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर, जीवे भावे करीन भ्रतार, वेद लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रणाम, परिराया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण, शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही, तयासी येथे आणावे पाही, मग रायसी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेल्याची दुकानी, मग त्या तेलियासी पुसोनी, तयासी घेऊनी चालिल्या. एक स्तंभाच्या मांडीवरी, तयासी नेले पै सत्वरी, मग त्याते अवलोकन राजकुमारी, परम अंतरी संतोषली. मग ते वेद चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी, तरी आता रागोद्वार करावा व्यंगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्वार, यथा न्याय गातसे सुस्वर, कंठा त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर, रागरंग होतसे अपार, तव चंद्रसेन आपुल्या माडीवर, ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी, रंगी होतो दिवसनिशी, कोण कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता, परी निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमची एक विनवणी, येऊनी पहावे निजनयनी, मग येईल कळोनी, अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार, म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करा. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली, एकाग्रचित्ते करोणिया. राजा विक्रम त्या माडीवर,
बैसलासे चिंतातुर, तव 7.5 वर्षे साचार, भरली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जनी होईल प्राप्त, क्लेश भोगिले अत्यंत, परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत, तव तेथे काय वर्तली मात, शनिदेव होऊनी कृपावंत, सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐक राया विक्रमसेना, मज न ओळखसी अज्ञाना, अद्यापि अनुभव तव मना, आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झडकरोन, परिते नाहीत करचरण, तेव्हा तैसाची भूमिशयन, लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा, आता मी प्रसन्न राज्योत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन, म्हणे मनुष्य देहा न पिडा जाण, हेची द्यावे मजदान, कृपाळुवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार, ऐसे प्राण्यांसी नाही सोसणार, तरी तू कोणासी न पिडी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकून शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव, परपिडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हातपाय, राजछत्रादी सुखोपाय, तरी तुझ ईश्वरी म्हणोय परदुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी, रावी करचरणादी रूपासी, पहिल्याहुनी अतिविशेषी, सुंदर काया पै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी, म्हणे कृपाळुवा कृपा करी, हेची मागणे साचारी, न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझ दुःख दिधले, दुःख गुरुनाथे पाहिले, ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित, म्या कैसे त्रासिले देवदैत्य, ते श्रवण करी निश्चित, गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरु माऊली, मग हस्त जोडून ते वेळी, विनंती करी तयासी. अहोजी श्री गुरुनाथा, मी तुमच्या राशीसे येतो आता, तरी मान्य करी कृपावंत, 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गा मजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी, न यावे आमुच्या राशी, घडी एक जाणपा. मग मी वदलो ते वेळा, तुम्ही करता माझा कंटाळा, तरी मज थारा नाही दयाळ, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी, अथवा 2.5 वर्षे पदरी भरी, 2.5 वर्षांची परी थोडकीच असे. परी ते मानीच गुरु, मग मी म्हणे न घडे निर्धारू, पुन्हा मनी केला विचारू, की गुरुजी न गांजावे. गुरु केवळ माऊली, सदा कृपेची करी चावली, गुरुवचन न मानिता येवेळी, अधप्पात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करीत विनीत वचनी, मी प्रसन्न तुझ ग्रह शनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनिच्छरा, आम्हावरी कृपा करा, न यावे आमच्या शरीरा, हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न झालो ते क्षणी, 7.5 प्रहर येतो म्हणून, तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी, न मानिती मज लागी. गुरुदेव म्हणे प्रणाम, तरी 1.25 प्रहार येणे जाण, ते म्या मान्य केले वचन, मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निजमानसी, स्नान संध्यादी स्वकर्मासी, करिता दौडीन 1.25 प्रहरासी, मग तो क्षणिकाय करील. ऐसा गर्व धरिला मनात, तो मज कळला वृत्तांत, मग म्या विचारले चित्तांत, काही चमत्कार दाखवू. तवती आली ग्रहाची वेळ, तेव्हा गुरुचा आला उतावेळ, म्हणे मृत्यूलोकी गंगाजळ, तरी स्नाना लागी पै जावे. शनिग्रहाची पडता छाया, तेव्हा पालटली गुरुची काया, मग फकीर वेशे तया ठाया, शनिच्छर पातला. तयापासी खरबुजे होती दोन्ही, ती केली गुरुसी अर्पण, मग गुरु हर्षयुक्त होऊन, 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी, धोत्रात फळे बांधिली, झारी शोभे करकमळी, चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, तेथे काय झाली परी, राव प्रधान समसरी, 2 पुत्र दोघांसी. ते उभयंता त्या दिवशी, गेले होते शिकारीसी, 2 प्रहर झाले तयांसी, वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर झाला भोजना, तेव्हा सेवकास केली आज्ञा, धुंडुनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर, लगबगा आले गावाबाहेर, तव तो पुढे देखिला विप्र, हाती झोळी खरबुजांची. तव शनिच्छरे केली माव, फळांची मस्तके झाली सावयव, सेवकी ओळखिला ब्रह्मादेव, म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवक म्हणती रुधिरासी, स्त्राव होतो दिसता आहे.
तू ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रातून गळे रुधिर, काय आहे ते सत्वर, दावी जे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत, अधोदृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन, मग ती पाहती सोडून, तव शिरकमळे निघाली दोन, प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टा पतिता खळा, ब्रह्मवंशी अमंगळा, दया नाही तुझं अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करीती ब्राह्मणासी, मारित मारित तयासी, रायांपाशी आणिला. राया सन्मुख उभा करून, सेवके सांगती वर्तमान, हा बाळ हत्यारा ब्राह्मण, याने मारिले. ऐकतांची रायासी आली मूर्छना, मनी कैसे केले नारायणा, एक पुत्र होता तोही मना, नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोहे हा काळ, योने गेला माझा बाळ, तरी यासी नेऊन तत्काळ, सुळावरी देईजे. ऐसा हुकुम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा, नेऊन रोविला पैसांच्या, नगरा बाहेरी. तव भृगुची या मंदिरात, वर्तमान झाले श्रुत, तेव्हा एकची वर्तला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खाणी, वार्ता ऐकता तत्क्षणी, सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी, घेऊन गेले सुळापाशी, तेव्हा न सुचे काही गुरुसी, ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरु वदे सेवकाला, आता सुळीन द्यावे आम्हाला, 10,000 रुपये तुम्हाला, देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सुळीन द्यावे निश्चयेसी, मग अवलोकावे नेत्रेंसी, कैसे होईल ते. ऐसे करुण शब्द बोलता तया, मग त्या सेवकांसी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता जाणा, 1.25 प्रहर झाला परिपूर्ण, प्रधान राजपुत्र 2 जण, वारून सहित पातले. जेणे रायाशी जाणविले, त्यांचे दरिद्र दूर केले, मग सेवकांसी आज्ञापिले, सुळीन द्यावे ब्राह्मण. तेव्हा सेवक धावले सत्वर, येऊनी नगराबाहेर, सांगितला समाचार, सुळीन द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी, उभा राहिला सन्मुखेसी, आशीर्वाद देऊन या रायासी, आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गदित, म्हणे मज नव्हे विदित, मी दूषण लावोनी वधित, होतो तुम्हा गुरुराया. दिग्दिक हा संसार, मी महापापी अनिवार, केवढा केला अविचार, राज्यमध्ये करुनिया. तेव्हा सद्दित झाला नृपती, गुरुचरण धरिले प्रीती, स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिती, मी अपराधी गुरुवया. नेणतपणे झाला अविचार, तो क्षमा करी साचार, मग हात धरोनी सत्वर, सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा, हा अन्याय नाही तिजला, ही शनेश्चराची कळा, दुःख दाविले तयाने. मग झोळी आणोनी पाहती, तव ती खरबुजेच दिसती, शिरकमळाची आकृती, अदृश्य झाली तत्काळ. असो राये करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण, आणखीही द्रव्य ब्राह्मण, सर्वही तृप्त पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे, दिधली राया भृगुने, तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने, प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी, म्हणे वर्तणूक झाली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनेच्छरा, 1.25 प्रहरात केला माझा मातेरा, 7.5 वर्षी येतासी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहान माझी ग्रह श्रेष्ठ, जीवांसी देसी बहुत कष्ट, मी गुरु तुझा अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे झाले ते बरे झाले, परी ऐसे कोणानं कष्टवी वहिले, तुझं शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी, गर्व धरिल त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हास गर्व झाला, म्हणून हा अपराध घडला, तरी क्षमा करा बाळकाला, अपराधपोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो तुम्हासी, तव शंभू म्हणे आम्हासी, काय करीसी येऊन या. पर येशील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयंता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी, क्षण एक लपला कैलासी, मग वदता झाला शनीशी, तुआ आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा, मज भेणे लपलती देवाधिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज, मग कृपा करोनी सहज, आज्ञा देत शनीला.
मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविल तयासी, आणि ग्रह येता सीतेसी, रावणे चोरुणी पै नेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालथे, त्यावरी मंचक ठेवूनी निरुते, रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी, ते वदते झाले मज लागुनी, तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे काही न चाले, गरीबासी कष्टविता बळे, हे सामर्थ्य नवे आगळे, उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिदेव नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी, मग पाहे पराक्रमसी, कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलून या वचन, मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालते घालून, मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन, तरी हे अनुचित असे जाण, वैरियाच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले, मग पालथे ते सोयीचे केले, तव तेथे काय वर्तले, ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनेच्छर, षण्मासात सहपरिवार, निर्दाळी श्री रामचंद्र, पुत्रपौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी, 12वा अति क्रूरस्थानी, पीडिता झाला कौशिक मुनी, राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिधले तयासी, स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी, सवे विकले डोंबासी, तेथेही बहुत जाचिले. ऐसे कष्टविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिधले हे विक्रमोत्तमा, पिडियेली दमयंती. ग्रह आला इंद्रराया, भोगिली गौतमीची जाया, भगांकित झाली सर्व काया, ऋषी शापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी, स्पर्श केला गुरुपत्नीसी, कलंक लागला चंद्रासी, ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठासी, क्षय झाला शतपुत्रासी, तैसेच पिडिले पराशरासी, मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रह दशा भोगित, राज्य हरवणी गेले वनात, कौरवांचा क्षय केला क्षणात, ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला, स्यमंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला, हरिविजयी ती कथा. मग कृष्ण बोले शनेच्छर, तू महासमर्थ होसी खरा, सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवादिकांसी. ऐसे देवादिकांसी त्रासिले, त्यात तुला काहीसे दुःख दिदले, किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझे लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी, धन्य शनेच्छरा अवधारी, पावन केले मजलागी. आता मी तुझं अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून, हेची द्यावे वरदान, न पिढी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी, परपीडा निवारितोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनेच्छर, रायासी देता झाला निजवर, हा ग्रंथ श्रवण पठन करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठन, आदरे ग्रंथ संरक्षण, त्यासी रक्षिमी रात्रंदिन, कृपा करी सर्वथा. जो का श्रवण पठन न करी, आणि ग्रंथाची हेलना करी, तया नराच्या शरीरी, पीडा फार करीन मी. श्रवण पठनाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार, श्रवण पठन करी जो नर, उपोषण अतिसंतोषे. जरी न करावे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी, तेणे संतोष मम मानसी, मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत, त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसावर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी, पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनेच्छर, तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला, जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ झाला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमाते वरी, राव पुसे ते अवसरी, आपण कोण महाराज. विक्रम वदे सचार, मी तुमचा असे चोर, श्रीपती वैश्य सावकार, बोलव आदी तयासी. तव ते धावली सेवकांची मांदी, वैश्य बसा होता गादी, म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोन, येऊनी रायासी करी नमन, राव बोले वैश्या लागून, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मव मंदिरासी, अवश्य म्हणोनी वेंगेसी, चित्रशाळेसी पातले. तव चित्राचा निर्जीव हंस, जेणे गेले होते हारास, तो पुन्हा उगाळी सावकाश, जैसा होता तैसाची. हार उगाळीता हंसाने, तो पाहिला सर्वजणे.
हे आश्चर्य सकळा कारणे म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहु संतोषलाधी जमनी, कन्या अर्पुणी चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कळा, निर्जीव लेपे हार गिळीला, दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळो आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी, कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षण, मी असे उज्जैनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार, म्हणे अन्याय घडेल थोर, कृपा करी दयाळा. तेव्हाच केले असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त, न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा आमुच्या ग्रहदशेचा फेर, पूजन केले शनेच्छरा, म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूळ, म्हणून तव बुद्धी विकळ, आता ग्रह झाला सानुकूळ, म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भांडार, धर्म केला अपार, याचक जन संतोषती. मग तो तेली बोलाविला, विक्रमे तयासी नमस्कार केला, एक देश तया देवविला, सुखी केला तयेवेळी. चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्यासी नाही अंत, विक्रम जोडा जामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दासदासी जाण, देशपट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोळाविले. तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्य रत्न, विक्रमासी देऊन, बोळवण केली कन्येची. असो सर्व घेऊनी दळभार, उज्जैनीसी आला राजेश्वर, नगर शृंगारिले सत्वर, अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसविला सिंहासनी, याचक तृप्त केले दानी, चिंताचित्ती असेना. मग शनेच्छर व्रत राजा विक्रम आचारित, पीडा गेली समस्त, शनिप्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविक हो. हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विज्ञे जाती निरसुन, ग्रहपीडा अति दारुण, न बाधे कदा कल्पाती. ऐकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारे क्लेशाची, वार्ताही नुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठनी निदिध्यास, लेखक पाठक सर्वास, ग्रंथ संरक्षितयास, क्लेशविज्ञेन बाधिती कदा. ही शनेच्छराची ख्याती, केवळ शनेच्छराची मूर्ती, अहर्निश जे का ध्याती, त्यांची संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र, भावे श्रवण करिता साचार, फळप्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती, ही प्रीती पाओ शनेच्छरापती, कृपाळू तो उग्रमूर्ती, निर्विघ्न करी सर्वांची. इति श्री शनेच्छराची कथा, त्याचा तोची वदविता, आपुली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग. इति श्री शनेश्वर महात्म्य संपूर्णम. शुभम भवतु. श्रीरस्तु. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.